सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण श्रावण विशेष रव्याचे गोड आप्पे बनवणार आहोत. पटकन बनतात, अगदी 3 साहित्यात बनतात. कोणतीही पूर्वतयारी करायची गरज लागत नाही. तर या श्रावणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इकडे मी 1.5 वाटी इतका साधा आपला नेहमी जो शिऱ्याला वापरतो तोच रवा घेतलेला आहे. जाड किंवा बारीक असा घेतलेला नाहीये. 1.5 वाटी रव्यासाठी मी 1/2 वाटी साखर घेत आहे. पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे ती पटकन विरघळते. आता मावा जो मी घेतला आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. ट्रेडिशनली मावा वापरला जात नाही, पण मी घरी मलई जमा करून तूप बनवते. त्यामुळे ती जी बेरी राहते ती मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तुम्ही जर बाहेरून विकत लोणी आणून तूप बनवत असाल तर त्या लोण्याची बेरी अजिबात वापरू नका, ती चांगली लागत नाही. घरी जर मलई जमा करून तुम्ही बनवत असाल तर ती बेरी तुम्ही नक्की वापरू शकता. पूर्णपणे ऑप्शनल आहे. वेलची पूड घातली आहे आणि इथे काही चारोळ्या मी घेतल्या आहेत, त्या शेवटला वापरणार आहे. तर 1.5 वाटी रवा, 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी मावा होता, त्यासाठी मी 1/2 वाटी इतके दूध घेतलेले आहे. तुम्ही मावा घालणार नसाल तर अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त दूध तुम्हाला लागेल. ते सुद्धा एकाच वेळेला सगळं ओतू नका. थोडा थोडा अंदाज घेऊन दुधाचा वापर करा. आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे. यामध्ये तुम्ही नारळाचं दूध वापरून नारळी पौर्णिमेला सुद्धा ही रेसिपी बनवू शकता आणि माव्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा यामध्ये वापरू शकता. खूप छान टेस्ट येईल त्याची. आता हे सुरुवातीला थोडं पातळ वाटत असलं तरी रवा दूध शोषून घेणार आहे. त्यामुळे हे बॅटर जे तयार झालेलं आहे, ही कन्सिस्टन्सी ही अगदी बरोबर आहे. आता हे छान एकजीव करून मी घेतलेलं आहे. याला आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यायचे आहे. 10 ते 15 मिनिटानंतर झाकण उघडून चेक करायचं आहे. पहिल्यापेक्षा थोडं घट्ट हे मिश्रण झालेले आहे, पण ही कन्सिस्टन्सी ही परफेक्ट आहे, म्हणजे आपलं दूध हे बरोबर पडलेलं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्हाला जर हे मिश्रण थोडं पातळ वाटलं तर यामध्ये 1-2 चमचा रवा ऍड करू शकता आणि जर घट्ट वाटलं तर 1-2 चमचे दूध ऍड करून घेऊ शकता. आता इथे अप्पे पात्र गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अगदी पाव चमचा असं तूप घालून घ्यायचे आहे आणि 1 चमचा भरून मिश्रण घेऊन प्रत्येक गोलामध्ये हे मिश्रण भरायचं आहे. अगदी वरपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचे आहे. त्यामुळे अप्पा खालून आणि वरून व्यवस्थित आपल्याला तळता येतो. आणि सगळ्यात शेवटी मध्ये घालायचं आहे मिश्रण, कारण जर सुरुवातीलाच तिकडे घातलं तर तो मध्ये ठेवलेला अप्पा हा पटकन करपू शकतो. आता सर्व अप्पे गोलामध्ये भरून झाल्यानंतर यावरती मी बाजूला ठेवलेली चारोळी प्रत्येक अप्प्यावरती 2-3 अशा चारोळ्या घालून घेणार आहे. यामुळे खाताना प्रत्येक अप्प्यामध्ये चारोळी लागते. जर मिश्रणामध्ये घातली तर काहीमध्ये लागते, काहीमध्ये लागत नाही. म्हणून असं वरून जर तुम्ही कुठले ड्रायफ्रुट्स घालणार असाल तरी ते असे वरून घातलात तर प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला ते येतील. आता सुरीने थोडंसं याला आत प्रेस करून घेणार आहे आणि वरतून पुन्हा ते मिश्रण पसरवून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनिटानंतर बाजूने तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंग येताना दिसला की आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहे. अप्पे शिजत असताना गॅस हा पूर्ण वेळ आपल्याला कमीच स्लो गॅसवरच बनवायचे आहेत. अजिबात गॅस फास्ट करायचा नाहीये, नाहीतर खालतून ते व्यवस्थित पटकन तयार होतील आणि आतमधून ते कच्चे राहतील. म्हणून गॅस हा आपल्याला मंद गॅसवरतीच पूर्ण अप्पे बनवून घ्यायचे आहेत. सगळे अप्पे पलटी करून झाल्यानंतर पुन्हा पाव चमचा तूप प्रत्येक गोलावरती सोडायचे आहे. या रेसिपीसाठी जास्त तुपाची गरज लागत नाही. आता सर्व अप्प्यांभोवती तूप सोडून झाल्यानंतर गॅस मंदच ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून द्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटानंतर चेक करायचे आहेत खालतून व्यवस्थित तळले गेले आहेत का ते. तुम्ही बघू शकता छान दोन्ही साईडून हे आता तयार झालेले आहे.
तरी सुद्धा एकदा मध्ये सुरी रोवून आपल्याला चेक करायचं आहे की मिश्रण सुरीला चिकटते आहे का. सुरी आपली क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजे हे आपले आता तयार झालेले आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे सर्व सुद्धा असेच बनवून घेणार आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. श्रावण महिन्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. बघू शकता सगळ्या साईडून किती छान तळले गेलेले आहेत. कुठेही जराही करपलेला असा नाहीये किंवा कच्चा राहिलेला नाहीये. एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की आतमध्ये हे कसे शिजले जातात. तुम्ही बघू शकता आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. नमस्कार.